घरातला भाजीपाला संपला की एकच प्रश्न पडतो, काय भाजी बनवावी? चला मग घरातल्याच मोजक्या साहित्यात जे आपल्या घरात उपलब्ध असतात त्यातच काहीतरी मस्त बेत बनवूया. त्यासाठी कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. पाणी उकळलं की त्यामध्ये एक मीडियमचा कांदा बारीक चिरून टाकला आणि अर्धी वाटीला कमी काजू टाकून छान असे 10-15 मिनिटं त्याला असं मऊसूत होईपर्यंत शिजवून घेतलं. थंड केल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये टाकलं आणि त्याला बारीक असं फिरून घेतलं. कढईमध्ये तूप टाकलं. अर्धी वाटीला कमी ते काजू टाकून घेतले आणि छान असे फ्राय करून घ्यायचे. काजू पण छान फ्राय करून घेतले की लगेच ते बाजूला काढून घेतले आणि त्याच तुपामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये जिरे टाकले, कढीपत्ता, एक व्हेजपत्ता, इथे थोडीशी काळी मिरी टाकली, दालचिनी टाकली आणि बारीक चिरलेला कांदा टाकून छान कांदा परतून घ्यायचा. त्यातच लगेच मीठ टाकायचं जेणेकरून कांदा पटकन परतला जातो. यामध्ये लसूण पण इथे पेस्ट टाकून घेतल्या. त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. लाल मसाला, धने पावडर, त्यामध्ये गरम मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली. इथे मी टोमॅटोची पेस्ट टाकण्या अगोदर माझा व्हिडिओ स्टॉप झाला त्यामुळे मी ते घेऊ शकले नाही. टोमॅटो पेस्ट टाकली, मिक्स केलं आणि जे आपण मग कशी काजूची आणि कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली ती टाकली. थोडंसं पाणी टाकलं, कसुरी मेथी टाकून घ्यायची, मिक्स करायचं आणि यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं. तर साधारणतः 1 ग्लास पाणी ते मी घातलेले. पाणी टाकून घेतले की यामध्ये जे काजू तळून घेतले ते पण घालून घ्यायचे. मस्तपैकी ढाबा रेस्टॉरंटच्या चवीला पण मागे टाकायला अशी आपली काजू करी मसाला घरीच बनवून तयार होतो. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. तेवढं जाता जाता एक लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.